सात माणुसकीची यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचं हार्दिक स्वागत। महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण संस्था पुणे यांच्या वतीने प्रकाशित इयत्ता पहिली विषय मराठीच्या पुस्तकाच्या अध्ययन निष्पत्ती आपण पाहणार आहोत। 1. स्वतःची किंवा शाळेतील भाषा वापरून गप्पा गोष्टी करता येणे, प्रश्न विचारता येणे, स्वतःचे अनुभव आपल्या मित्रांसोबत मांडता येणे हे अपेक्षित आहे। 2. ऐकलेल्या गोष्टींविषयी आपले मत मांडता येणे, प्रश्न विचारता येणे, गप्पा मारता येणे। 3. भाषेतील विशिष्ट ध्वनींचा आणि भाषिकेळांचा आनंद घेता येणे, उदाहरणार्थ भिंगरी झिंगरी, टमटम पमपम असे शब्द। 4. लिखित साहित्य व चित्रसाहित्य यातील फरक सांगता येणे, उदाहरणार्थ दोन चित्रातील, दोन शब्दातील फरक सांगता येणे। 5. चित्रातील किंवा चित्रमालेतील वेगवेगळ्या घटना, कृती आणि पात्र याचे निरीक्षण करून त्याचा आनंद घेता येणे, मत मांडता येणे। 6. वाचलेल्या गोष्टी, कविता यातील अक्षरे, शब्द, वाक्य इत्यादी पाहून आणि ध्वनी ऐकून ते ओळखता येणे, सांगता येणे। 7. परिसरातील छापील मजकूर व त्यांचा उद्देश याबाबत अंदाज लावता येणे, उदाहरणार्थ वेष्टनावर लिहिलेले ओळखून गोळी किंवा चॉकलेट यांचे नाव सांगणे। 8. लिखित साहित्यातील अक्षरे व शब्द ओळखता येणे, उदाहरणार्थ माझे नाव रमेश आहे यातील नाव हा शब्द उच्चारल्यानंतर ते दाखवू शकणे व त्यातील ना व हे अक्षरेसुद्धा ते दाखवू शकणे अपेक्षित आहे। 9. परिचित किंवा अपरिचित मजकुरांमध्ये आवड असणे व त्या मजकुरांचा अर्थ शोधण्यासाठी प्रयत्न करणे, त्याकरता आवश्यक त्या गरजेनुसार नवनवीन युक्त्या वापरण्याचा प्रयत्न करणे। 10. वर्णमालेतील ध्वनी अक्षरे ओळखता येणे, शाळेतील व शाळेचे बाहेरील आवडत्या पुस्तकाची निवड करता येणे व ते पुस्तक वाचण्याचा प्रयत्न करणे। 12. विकास स्तरानुसार लेखन करता येणे, आडव्या रेषा, उभ्या रेषा, अक्षराकृत्या, स्वयंपद्धती लेखन, स्वनियंत्रित लेखन इत्यादी करता येणे। 13. स्वतः काढलेल्या चित्रांची नावे लिहिता येणे, उदाहरणार्थ केरसुणीचे जर चित्र काढले असेल त्याला त्यांच्या स्वभाषेत काय म्हणतात हे त्यांना लिहिता येणे। मित्रांनो, आपण या व्हिडिओमध्ये इयत्ता पहिली विषय मराठीची अध्ययन निष्पत्ती पाहिली। इतर विषयांची, इतर वर्गांची निष्पत्ती पाहण्याकरता चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।